मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी टॉपिक नंबर 3 मॅथ्स सेकंड, 9th मॅथ्स सेकंड गणित भाग 2 प्रकरण 3 ट्रायंगल त्रिकोणमध्ये आपण आहोत. पाठीमागच्या तासा लेक्चर क्रमांक 6 असावं ह्या टॉपिकचं. तर ह्या टॉपिकमध्ये आपण आहोत. तरी पण आपलं ठरल्याप्रमाणे की थोडंसं आपण तुमच्या कृतीपत्रिका शाळेकडे सोडवायच्या आहेत. सेतू अभ्यास, सेतुब्रिजचं काम तुम्ही करत आहात, त्याच्या अनुषंगानं थोडीशी रिव्हिजन, त्यातला थोडासा भाग. आता एक कृतीपत्रिका सोडवला आहे, पहिली प्रश्नपत्रिका. अशा 3 प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायच्या आहेत. त्या पहिल्या प्रश्नपत्रिकेचा बराचसाच भाग, त्यासाठी लागणारा जो भाग होता, मला वाटते त्रिकोणाची एकरूपता म्हणजे काय, त्यानंतर त्याच्या कसोट्या कोणत्या, आकृतीवरचे भरपूर प्रश्न होते. भाग 1 मधले अवयव पाडण्याचे सोपे भाग होते. मी तुम्हाला आठवण करून देतो आहे की 9वीचा सेतू अभ्यास हा भाग बघत असताना 9वीच्या मुलांनी 8वीचे लेक्चरसुद्धा जरूर बघा. आपले त्यासाठी 8वी 9वीचे सर्व ग्रुप्सला तुम्ही जॉईन होणार आणि आपलं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. ट्रायंगलमध्ये आपण आता थोडीशी तुम्हाला त्याची मदत म्हणून काही भाग आपण असा करणार होता की आजच्या तुमच्या कृतीपत्रिकेमधला जर तुम्ही भाग बघितलात तर एक अँगल काढा. आता अँगल काढणे हे भाग तुम्हाला अँगल एखादा काढायचा आहे आणि मग असा प्रश्न येऊ शकतो की एक साईड काढून घेऊया अशी, त्याच्यावरती समजा की हा एक 50 अंशाचा कोन काढा, हा 50चा कोन काढा, 45चा कोन काढा. तुम्ही असं खून करून घेता आणि इथं 50 अंशाचा कोन असं लिहिता तुम्ही. आणि याच्यानंतर तुम्हाला हे असे कोन काढायचा भाग आहे आणि ह्या कोनाच्या नंतर आपल्याला ह्या कोनाचा अँगल बायसेक्टर काढायचा आहे. कोन दुभाजक. कोन दुभाजक ही संकल्पना नीट लक्षात घ्या. आपण कोनाचे 2 भाग करणारा हा जो किरण आहे हा काढताना असा काढायचा आहे बघा. अशा 2 खुणा इथं आणि इथं असं करून घेऊया किंवा कंप्लीट चाप मारूया. ह्यानंतर एवढंच अंतर घ्या किंवा कमी जास्त झालं तर काय बिघडणार नाही. इथं असा एक चाप मारूया आणि असा एक चाप मारूया. हा जो झाला, हा जो किरण होईल तर ह्याचे बरोबर, आता हा 50चा कोन होता तर ह्याचे बरोबर 2 समान भाग होतात. कोन दुभाजकामुळं त्या कोणाचे 2 भाग समान असतात. आणि ह्या कोन दुभाजक हा तुम्हाला 8वीमधला प्रश्न आहे. आता एक 8वीच्या अभ्यासक्रमामधला आजच्या अभ्यासामध्ये हा भाग होता. कोन दुभाजक काढा. 9thमध्ये हे कसं लर्न करायचं आहे बघूया. आता जे आपण पुढं भाग बघणार आहोत त्याच्यामध्ये मात्र हा भाग वेगळ्या पद्धतीनं थोडासा बघायचा आहे. 9वीकरता काय काय तुम्ही घ्यायचं आहे लक्षात. 9वीकरता हा भाग असा लक्षात घ्यायचा आहे, एखादं कोन दुभाजक काढत असताना ह्या कोन दुभाजकाचा आता 8वीमध्ये 50 अंशाचा कोन काढा, 60 अंशाचा कोन काढा, 70 अंशाचा कोन काढा, तो दुभागा असा भाग आहे. 9व्या इयत्तेमध्ये हा भाग हा असा शिकल्यानंतर तो एक लोकस आहे, बिंदुपत आहे, बिंदूचा मार्ग आहे. हा बघा, एखाद्या कोणाचा हा एक रे होता येईल असा. समजा हा अँगल असेल तर हा जो कोन असतो ना, हा बघा, हा एक कंप्लीट बिंदूंचा मार्ग. त्या बिंदूच्या मार्गाचं वैशिष्ट्य असं आहे, विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द साईड्स. तो बिंदूचा असा मार्ग राहतो की इक्वल डिस्टन्सवरती राहतो. इक्वल डिस्टन्स म्हणजे काय, डिस्टन्स म्हणजे काय, तर डिस्टन्स इथून येतो परपेंडिक्युलर डिस्टन्स हे, आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे दोन्ही अंतर सारखं असतं. तुम्ही इथं परपेंडिक्युलर गेलात, इथं गेलात तरी हे अंतर सारखं असतं. असा समदूर असणारा हा बिंदूचा तो मार्ग असतो. हे आपल्याला 9thमध्ये शिकायचं आहे. आता आपण 9thमध्येच आहोत, पण 8व्या इयत्तेच्या पहिल्या भागाचे जे रिव्हिजनचा भाग होता, जो भाग आपण बघतोय, जो सेतुब्रिज बघतोय, त्या सेतुब्रिजमध्ये हा अँगल बायसेक्टर जे 2 भाग करणारा आणि हा इक्वल डिस्टन्सवरती असतो. याचा आधार घेऊन आपल्याला आता ह्या 6 लेक्चरमध्ये हा समदूर असणारा बिंदूचा, बाजूंच्यापासून समदूर असणारा जो बिंदूचा पथ आहे, तो बिंदूंचा मार्ग म्हणजे कोन दुभाजक आहे. 8वीमध्ये फक्त कोन दुभाजक काढायला शिकायचं आहे. 9वीमध्ये त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. कोन दुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा त्या कोणाच्या शिरोबिंदूपासून, म्हणजे प्रत्येक बिंदू हा त्या बाजूपासून समदूर असतो. हा फिनॉमिना आता 9th स्टँडर्ड करता थोडंसं पुढे जाऊन शिकायचं आहे. हा तुमच्या 8thमधल्या रिव्हिजनचा भागही झाला. 8thमध्ये आजच्या तुमच्या सेतू अभ्यासमध्ये 45 अंशाचा कोन काढा, 50 अंशाचा कोन काढा असं गणित विचारले बघा. कोन दुभाजक ही संकल्पना अगोदर समजून घ्या. एखादा कोन काढा, एक कोन काढा, त्याच्यावरती 2 कंपास यानं खुणा करून घ्या, इथून असा आणि इथून असा चाप मारा आणि हा किरण वाढवा, म्हणजे जे 2 समान भाग होतील ह्याला कोन दुभाजक म्हणतात. 8वीच्या कृतीपरिस्थितीमध्ये हा भाग आहे. त्रिकोणाच्या किंवा कोणाच्या दुभाजकामुळं
कोणाचे किती समान भाग पडतात, तर त्याचे 2 समान भाग होणार, तो दुभाजक होता. 9वीमध्ये थोडासा ॲडिशनल विचार, हा बिंदूंचा मार्ग असतो आणि तो त्या कोणाच्या भुजापासून समदूर असतो, समान अंतरावर असतो. हा भाग आपल्याला याच्यामध्ये शिकायचा आजच्या ह्याच्यामध्ये होता. पुन्हा तुम्हाला आजच्या भागामध्ये हा एखादा विशाल कोन काढायचा का नाही, एखादा विशाल कोन काढा, म्हणजे एखादा 120 अंशाचा 130 अंशाचा एखादा विशाल कोन काढा आणि त्याचा पण कोन दुभाजक काढा. हाही भाग आजच्या कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला सोडवायचा आहे. हे 8th नॉलेजवरचा भाग आहे. हा बघा, हा एक किरण काढूया आणि ह्या किरणावरती मी बघा कोन आपण कसा धरतो बघा, आणि 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 100, 120, आम्ही हा 120चा हा एक किरण काढून ठेवतो. हा विशाल कोन झाला. हा 120 अंशाचा विशाल कोन झाला. आणि ह्या 120 अंशाच्या विशाल कोनाचा कोन दुभाजक काढायचा असताना सुद्धा नीट लक्षात घ्या, असा बिंदुपथ आपण शोधत असतो की तो रेषाखंडापासून समदूर असण्यासाठी. यासाठी इक्वल डिस्टन्सच्या 2 खुणा तुम्हीही सुद्धा कंपासच्या साहाय्याने करून घ्यायचे आहेत. अशा हे बघा, अशा पद्धतीनं दिसतंय तुम्हाला हा भाग इथला. ओके, हे बघा हा दिसतोय भाग, हा भाग असा आणि असा इक्वल डिस्टन्सवरच्या. आता हे कंपासमधलं अंतर बदलायचं नाही आहे. नंतर एवढंच अंतर घ्या किंवा याच्यापेक्षा थोडंसं जास्त कमी चालेल, काय फरक पडणार नाही. असे एक रे मारा, खून करून घ्या आणि अशी एक खून करून घ्या. आणि तुम्ही जॉईन करत असताना हा कोणाचा शिरोबिंदू आणि हा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे यांचा, या कॉन्टॅक्टला जोडा. हा जो बिंदूंचा मार्ग इथं तयार होईल तो म्हणजे त्याचा कोन दुभाजक. असा हा कोन दुभाजक आपल्याला मिळतो. ह्याचे हा कोन 60चा होतो आणि हा कोन 60चा होतो. पुन्हा याच्यावरचं परपेंडिक्युलर डिस्टन्स हा जो कन्सेप्ट आहे ना, हा इक्वल असतो. समजा हे 6 सेंटीमीटर आलं तर हे पण 6 येणार. हे 9thमध्ये असण्यासाठी 9च्या स्टडी करता आपल्याला हा भाग पाहिजे. आलं लक्षात? कोन दुभाजक ही संकल्पना लक्षात आली. आता आपण 9वीमध्ये पण हे शिकायचं आहे आणि 8वीमधला पण भाग आहे. असे हा सेतुब्रिज आहे. आपण थोडंसं कंबाईन करून हा भाग शिकतोय. आता सेतुब्रिज पण झालं आणि हा पण भाग क्लिअर होत चालला. ओके बाळांनो, लंबदुभाजकानंतर त्यांनी आजच्या तुमच्या सेतुब्रिजच्या अभ्यासामध्ये कोन दुभाजक ही मुलांना माहिती व्हावं, त्याची उजळणी व्हावी, पहिल्यांदा कसं काढायचा हा भाग होता. आता एखादा रेषाखंड काढा आणि त्या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढा. कोन दुभाजकामुळे कोनाचे 2 इक्वल पार्ट होतात. लंबदुभाजकामुळे सुद्धा त्या दिलेल्या रेषाखंडाचे 2 भाग होतात. त्याचा एक ॲडिशनल प्रॉपर्टी, आणि ह्या प्रॉपर्टीवर आधारित आपण 3.4मध्ये काही सम्स आपण सोडवणार आहोत. चला तर मग अजून एक एक्झरसाईज, तो कृतीपत्रिकेचा भाग कसा अटॅच आहे बघा, कसा आपण अभ्यास करत पुढे जायचा आहे, कसं क्रमन्वित करायचं आहे. यासाठी हा सेतुब्रिज किती उपयोगाचा आहे बघा. सेतुब्रिजचा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला कोन दुभाजक ही संकल्पना माहिती पाहिजे. 9th स्टँडर्डमध्ये जाण्यासाठी सुद्धा हा भाग पाहिजे, अशी ती मूळ कल्पना आहे. आता थोडंसं लक्षात यायला चाललं म्हणून मी पहिले 2 टॉपिक जरासं व्यवस्थितरित्या पुढं नेलो आपण, आणि सेतुब्रिजवर आता अटॅच करून पुढचा भाग आपण पूर्ण करणार आहोत. त्यामुळं सगळ्यांनी हे संकल्पना लक्षात येतील घ्याल असं विचारात घेतो मी, की तुम्ही ते करत आहात निश्चितपणे. असा हा कोन दुभाजक तुम्ही 120चा कोन काढा, 55 अंशाचा कोन काढा, 60 अंशाचा कोन काढा आणि त्याचा दुभाजक काढा, असा प्रश्न तुम्हाला आजच्या कृतीपत्रिकेमध्ये सोडवायचा आहे. कोन दुभाजक ही संकल्पना लक्षात आली का बघा. अशा इक्वल डिस्टन्सवरच्या 2 खुणा आणि त्यानंतर हा भाग. कोन दुभाजकामुळे एका कोनाचे 2 समान भाग होतात, 2 इक्वल भाग होतात. आणि याच्यावर आधारित आपल्याला काही उदाहरणं, काही प्रश्न 3.4मध्ये आपण ती सॉल्व्ह करणार आहोत. ओके बाळांनो, चला आता जाऊया पुढच्या प्रश्नामध्ये. या लेक्चरचा पुढचा भाग बघूया. या लेक्चरमध्ये पुढच्या भागामध्ये एक रेषाखंड काढा, असाही प्रश्न तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये सोडवायचा आहे. कसा बघा, एक सेगमेंट काढा. तो सेगमेंट 4.1 और 4.2चा एक सेगमेंट, एक रेषाखंड काढा आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. एक सेगमेंट काढूया. तुम्ही हे आज प्रात्यक्षिक ते करणार आहात वहीमध्ये. तो प्रश्न सोडवायला सांगितला बघा. AB हा एक सेगमेंट काढा आणि त्याचं 4.1 cm घ्या वगैरे असं म्हटलं बघा. तिथं तुमचा आजची कृतीपत्रिका नीट बघा, त्यामध्ये आहे. आणि मग त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. नाही दिसत तुम्हाला, हे जरा वरती घेतो बघा. इथं ह्या लिमिटेशन्स आहेत. कमीत कमी स्पेसमध्ये तुमच्याकडे जास्तीत जास्त चांगल्या रीतीनं कसं कळेल हा भाग राहतो. हा एक सेगमेंट करतो. सेगमेंटला नाव AB देऊया. 4.1चा काढला मी. 4.1चा काढला, 4.5 व्हॉट एव्हर इट मे बी, किती आपण काढू शकतो तुम्हाला सेगमेंट हा.
हा सेगमेंट काढल्यानंतरचा पुढचा भाग असा आहे, याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर लंब दुभाजक काढा. लंब दुभाजक या शब्दामध्ये दोन अर्थ आहेत. लंब म्हणजे 90च्या कोनात, दुभाजक दोन समान भाग करणे. 90च्या कोनातून दोन भाग करणे. एखादा रेषाखंड असा काढला आणि असा काढला समजा, तर आता हे समजा 5 आहे आणि हे 5 आहे. ह्या ए बीचं ही रेषा यल आहे ना, ए बीची फक्त दुभाजक आहे. अशी एखादी रेषा काढली समजा, हे बघा हा एक रेषाखंड काढला मी आणि ही तर लाईन एल काढली, अशी काढली. आता व्हॉट इज रिलेशन बिटवीन सेगमेंट ए बी अँड लाईन एल? दीज आर ओनली परपेंडिक्युलर टू इच अदर. सेगमेंट अँड लाईन आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हिअर इथं ए बी आणि रेषा एल आणि रेषाखंड ए बी हे एकमेकांना फक्त लंब आहेत. इथं ही रेषा एल ए बीला बायसेक्ट करते, दुभागते, फक्त दुभागते, फक्त लंब आहे. पण ही दोन्ही कामं एकात आली पाहिजेत. म्हणजे दुभागलं पण पाहिजे आणि लंब पण पाहिजे. ह्याला लंबदुभाजक म्हणायचं. मग लंबदुभाजक ह्या संकल्पनेचा जॉमेट्रिक मिनिंग काय आहे हा आपण भाग इथं बघणार आहोत. जॉमेट्रिकली हे कसं व्हॅलिड असतं किंवा जॉमेट्रिकली काय अर्थ होतो, आणि मग आपल्याला याच्यावरची काही उदाहरणं आपल्याला ह्या 3.4मध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. हा भाग मी तुम्हाला एवढ्यासाठी सखोलपणे सांगालो आहे, हे तुम्हाला 8वीच्या स्टँडर्ड्समधल्या कृती अभ्यासमध्ये सॉल्व्ह करण्याचं आहे. 9th तर लर्न करायचंच आहे, पण 8ला जॉईन करून घेऊन ते करायचं आहे. म्हणजे अधिक इंटरेस्टिंग, अधिक चांगल्या रीतीने हे गणित तुमच्यापर्यंत पोहोचायला नक्की मदत होईल. चला तर मग याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढूया बघा. याचा लंबदुभाजक काढायचा आहे. मी लंबदुभाजक काढत असताना इथं आता ए बीच्या पासून ना ए बीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतो आहे. निम्म्यापेक्षा कमी झालं तर काय होते माहिती काय, कमी घेतलं तर हे चाप छेदत नाहीत. म्हणून ए बीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर किंवा जास्त अंतर घेऊया, निम्म्यापेक्षा जास्ती घ्या आणि असा एक चाप मारा आणि खाली पण चाप मारा. असा थोडंसं लक्षात घ्या. मला थोड्याशा लिमिटेशन्स आहेत चाप मारत असताना सुद्धा. तुमच्याकडे कंपॉस आहे, फ्रेंडली व्यवस्थित करा त्याला. हे बघा हे चापाला एपासूनचं तेवढंच अंतर कंपॉसमध्ये घ्या आणि बीपासूनसुद्धा बघा तेवढंच अंतर कंपॉसमध्ये घ्या आणि बीपासूनसुद्धा तुम्ही असे याला छेदेल असे चाप मारा. एपासून 2 चाप मारले, हे बघा ए आणि हे. बीपासून तेवढंच अंतर घेऊन आपण 2 चाप मारले आणि आता हे पॉईंट जॉईन करा. हे जे पॉईंट्स आहेत त्याचे इंटरसेक्शन पॉईंट्स आहेत त्या दोन्ही चापांचा छेदनबिंदू जो आहे तो आपण जॉईन करूया. हा जे पॉईंट्स आहेत ना हे जॉईन करूया आपण. ओके बाळांनो, आलं लक्षात? काय जॉईन करायचं आहे बघा. हे जे पॉईंट्स आहेत आता मी जॉईन करून घेतो. थोडेसे चाप क्लिअर कट, तुमचे चाप अगदी व्यवस्थित येतील. माझे चाप मारत असताना जरा असं हे बघता तुम्ही. आता हा भाग जो आहे ना हे असा आहे बघा. इथून हे दोन्ही भाग सारखे तयार झाले. ओके, आणि इथला कोनसुद्धा 90 अंशाचा झाला. हे चाप मारत असताना माझ्याकडून थोडंसं हल्लं गेल्यामुळं असं हे बरोबर का लक्षात बघा. इथून चाप मारला असा, परत इथून चाप मारला आणि हे 2 आले. आता हा जो बिंदूंचा मार्ग आहे तो परपेंडिक्युलर आहे. ह्याचे 2 समान. हा समजा 4 पॉईंट हे 4 सेमी असेल तर इकडे 2 सेमी राहणार आणि इकडे 2 सेमी राहणार. आणि मग हा परपेंडिक्युलर पण झाला आणि 2 समान भाग काढावा. एखादा सेगमेंट काढायचा आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढायचा, अजून एक एक्झाम्पल मधून बघूया. समजा एक 6 सेंटीमीटरचा एक सेगमेंट काढा. 6 सेंटीमीटरचा एक सेगमेंट काढा, त्याचं नाव पी क्यू द्या आणि त्याचं परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढत असताना पुन्हा आपण याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेणार आणि आपल्याला असे चाप मारून घेणार. एवढंच अंतर न बदलता, आता अंतर बदलू नका. हां, आणि हे जॉईन करून घेऊया. तर हे जे चाप मारून झाले, आता हे जे चाप होतील इथं मारतेले आपण यांना म्हणायचं आता काय म्हणायचं बघा. हे जॉईन करूया. हा जो सेगमेंट आहे हा सेगमेंट आता जॉईन करून घेऊया. पट्टीचा वापर तुम्ही करा. मला विदाऊट पट्टीसुद्धा रेषा माझी व्यवस्थित येते. ग्लास आहे त्याची प्रॅक्टिस आहे मला थोडीशी. हां, हा जो भाग होईल तर इकडं 3 राहील आणि इकडं 3 राहील. हा बिंदुपथ, हा बिंदूंचा मार्ग
ह्याचं वैशिष्ट्य हे तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये आजचं तुम्हाला लंबदुभाजक तुम्ही 8वीच्या नॉलेजच्या दृष्टिकोनाने एवढं घ्यायचं होतं. 9वीत आल्यावर तुम्ही ह्याचा ॲडिशनल विचार काय करणार आहात माहिती आहे बाळांनो? 8वीच्या मुलाला हे इथं जो पी बिंदू असेल तर हे दोन्ही सारखे होणार, इथं यस असेल तर हे दोन्ही सारखे होणार, एवढा संबोध काळ तर बास होतं. पण 9वीच्या मुलांना त्याकडे बघताना असं बघायचं आहे, हा एक असा बिंदूंचा मार्ग आहे की त्या बिंदूच्या मार्गावरचा कुठेही बिंदू घ्या तुम्ही. आता समजा इथं PQRS ABC इथं घ्या, खाली घ्या. इथं ह्याचं वैशिष्ट्य बघा, कोनदुभाजकावरचा प्रत्येक बिंदू बाजूपासून समदूर असतो, तसं लंबदुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा लंबदुभाजकाचा प्रत्येक बिंदू हा त्याच्या टोकापासून समान अंतरावर असतो. हे आहेच, दोन समान भाग हे आणि हे सारखे होणारच, पण तुम्ही हे आणि हे अंतर जर मोजलात तरी सारखे असणार, हे आणि हे अंतर तुम्ही मोजलात तरी सारखं असणार. हे बघा, हे 3 हे अंतर लावा, हे अंतर लावा, प्रॅक्टिकली करून बघा. हे अंतर बघा, हे अंतर बघा, दोन्ही इक्वल असणार. तुम्ही हे आणि हे घेतलात तरी पण सारखं असणार. रेषाखंडाच्या टोकापासून समदूर असणाऱ्या समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंचा जो पथ आहे, हा सगळा पथ बिंदूंचा मार्ग म्हणजे लंबदुभाजक होय. लंबदुभाजक म्हणजे रेषाखंडाच्या टोकापासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूचा मार्ग असा हा अखंडपणे वाढत जाईल, खाली पण असा अखंडपणे वाढत जाईल. हा लंबदुभाजक आहे. कोनदुभाजक कोनाच्या भुजेपासून समदूर असणारा समान अंतरावर असणारा तो बिंदूचा पथ आहे. 8th स्टँडर्डसाठी सुद्धा आपल्याला कृतीपत्रिका सोडवायची आहे. 9thच्या मुलांनी 8thवर डिपेंड कृतीपत्रिका ह्याच्यावर सोडवायची आहे. 9th पुढं सुद्धा आपण लर्न करायचं आहे. म्हणजे पाठीमागच्या भाग असे अटॅच असणारा भाग, हा भाग आपण प्रत्येक तासामध्ये थोडंसं असं वेगळ्या पद्धतीनं कसा आणता येईल असा भाग करूया की तुला जॉईन असायला पाहिजे. आपण पुढं शिकत चाललो आहे. 3.4 अटॅच असणारा भाग होता. आता 9thच्या बुकमध्ये आपण जे शिकवलो आता 9thच्या बुकमध्ये जाऊया. 3.4मध्ये जाणार आहोत. पेज नंबर आपलं जे पेज नंबर 41 आहे तिथं हे कोन बायसेक्टर 39वरती काय थेरम विचारलं बघा. परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम पार्ट 1. एव्हरी पॉईंट ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द पॉईंट ऑफ सेगमेंट. प्रत्येक रेषाखंड त्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टवरचा याच्यावरती असणारा हा प्रत्येक बिंदू, हा ह्या सेगमेंटवरती असणारा प्रत्येक बिंदू हा त्या टोकापासून इक्वल डिस्टन्सवरच असतो. ह्याचं प्रूव्ह करा. हाऊ टू प्रूव्ह धिस, ह्याचं प्रूफ मांडा. कसं ह्या लंबदुभाजक आहे आणि मग हा लंबदुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा त्या टोकापासून समान अंतरावर कसा काय असू शकतो, काय रिझन आहे याचं. हे प्रॅक्टिकली तर व्हॅलिड आहेच, पण जॉमेट्रिकली हे आपण कसं व्हॅलिड करू, जॉमेट्रिकली हे कसं समजून घेऊ. तर समजा की इथं हा थेरम म्हणून बघू नका. जरासं हा परपेंडिक्युलर ही लाईन आहे, ह्याच्यावरती इथं पी बिंदू आहे आणि हा पी बिंदूसुद्धा याच्या टोकापासून इक्वल डिस्टन्सवरच असणार. हा तो भाग आहे. इथं बघा पेज नंबर 39 त्याची स्टार्ट झाली बघा. हा पॉईंट आपल्याला इक्वल डिस्टन्सवरती, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. गिव्हनमध्ये काय येणार, AB सेगमेंट L इज परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे म्हटल्यानंतर इथं 90चा ओके. आणि मग तुम्ही व्हॉट वे टू प्रूव्ह हिअर, कुठेही बिंदू घ्या, इथं खाली घेतला तरी सुद्धा वी हॅव टू प्रूव्ह L इज परपेंडिक्युलर बायसेक्टर परपेंडिक्युलर टू द AB आणि बायसेक्टर मीन्स AM इज इक्वल टू MB. हे बघा, हे येणार पक्ष. गिव्हन व्हॉट वी टू प्रूव्ह हिअर, काय प्रूव्ह करायचं आहे बघा. टू प्रूव्ह व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह, साध्य काय येणार बघा. आता ह्याचं साध्य असं येणार की त्या रेषाखंडावरचा प्रत्येक बिंदू म्हणजे AP इज इक्वल टू PB हे आपल्याला प्रूव्ह करायला पाहिजे. तुम्हाला आता फिगरकडे बघून थोडंसं सेल्फ स्टडी सुरू झालेलं आहे. तुम्ही इथंपर्यंतचे लेक्चर्स जरा व्यवस्थितपणे जर अटेंड केला असाल तर आता ह्याचं तुम्हाला 4 विधानं लिहायची आहेत आणि आपल्याला आन्सर लिहायचं असतं. 5वं विधान आन्सरचं लिहायचं असतं. 4 विधानं कोणती होती माहिती आहे, आठवते जरासं. हे इंटरेस्ट वाढणं तुमचा पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं ट्रायंगल PMA इज कॉन्ग्रुएंट टू द ट्रायंगल PMB हेच येणार. आता ह्या 2 ट्रायंगलचा विचार करूया. काय काय सारखं दिसते ते लिहित जाऊया. हां, पहिलं काय लिहूया सांगा. आता पहिलं काय लिहूया बघा. इथं आपल्याला पोचायचं आहे. इथं काय काय सारखं दिसते. हां, गिव्हन हा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय लिहिणार आपण, AM इज इक्वल टू MB. हे गिव्हन
किंवा परपेंडिक्युलर बायसेक्टर. परत 90चा अँगल आहे बघा, अँगल एम इज इक्वल टू अँगल एम. तुम्ही 3 अक्षराने लिहा, PMA आणि PMB असं लिहा. इच 90 हे सुद्धा गिव्हनमध्ये येऊ शकतं. आणखीन एक बघा आता, हां, PM इज इक्वल टू PM. व्हाय? कॉमन साईड. 2 ट्रायंगल कुठल्या टेस्टनं आले सांगा, बोला. हां, कुठली कसोटी आली? हां, हे आहेच SAS टेस्ट, साईड अँगल साईड. एकदम सहजपणे आपल्याला ती सिद्ध मारता यायला पाहिजे. लक्षात आलं? AM बरोबर MB परपेंडिक्युलर बायसेक्टर गिव्हन आहे. हा कोण 90चा PMA PMB इच 90 गिव्हन आहे. हे आन्सर हे घ्यायचं नाही, वापरायचं नाही, हे टू प्रूव्ह आलं पाहिजे. ते शेवटचंच विधान असलं पाहिजे आपलं. PM ऑब्झर्वेशन, PM इज इक्वल टू PM. या त्रिकोणामध्ये पण आणि या त्रिकोणामध्ये ही साईड कॉमन आहे बघा, इकडं पण आहे इकडं पण आहे, त्यामुळे ती कॉमन साईड झाली. हे 2 ट्रायंगल्स SAS टेस्टनं आले. आणि 5वं विधान आता, म्हणून AP हा कोणा एवढा असणार सांगा? AP हा PB एवढा असणार. CSCT, सेबीच्या मुलांना फार चांगलं उलटं. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल, एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा, म्हणून हे प्रूव्ड होतं. लंबदुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या टोकापासून समदूर असतो, ही संकल्पना इथं असे क्लिअर होते. ह्याचं प्रूफचं विदाऊट टेन्शन. असंच कोणाच्या बाबतीत सुद्धा पुन्हा ते डिस्टन्स म्हणजे अँगलसाठी सुद्धा आपल्याला अँगलसाठी सुद्धा आपल्याला बघा बरं काय दिले आता. हां, अँगल बायसेक्टरसाठी सुद्धा त्यांनी हे 2 कोन सारखे असतात. पुन्हा हीच टेस्ट होते तिथं, SAS टेस्ट होते. हां, आणि पुन्हा हे 2 ट्रायंगल्स एकमेकांना कॉन्ग्रंट येतात आणि आपल्याला ती साईड पूर्ण करता येते. हा बेसिक भाग आणि 9चा भाग हा असा होता. लक्षात बाळगो, जरा पुस्तक मनापासून वाचायला सुरू करा. त्या रेषाखंडाचा कोणाच्या बाजूंचा छोटा संकल्पना आपल्यासमोर दिली तर ह्या संकल्पनेमधून आपल्याला 3.4 सॉल्व करायचं आहे. 3.4मधलं 1-2 एक्झाम्पल्स पटपट सोडूया आणि बाकीचा भाग आपण पुढच्या तासिकेच्या वेळेला निश्चितपणे पूर्ण करूया. चालेल ना? कोण दुभाजकावर डिपेंड काही प्रश्न इथं आहेत, बघूया जरासं. कोण दुभाजक एक्झरसाइज 3.4. 3.4ला जायचंच आहे आपल्याला, ते शिकायचंच आहे, हे लर्न करायचं आहे. याच्यापूर्वी आणि काही विधानं कशी दिली बघा. काही पुस्तकामधला जो भाग आहे, काही तुम्हाला आजच्या कामामध्ये पुन्हा ट्रायंगल काढायला सांगितले बघा. साईड दिले तर ट्रायंगल काढा. येईल का नाही काढता? समजा एखादा ट्रायंगल काढायचा आहे तुम्हाला, 3, 4, 5 बाजू आहेत, तरी एक साईड काढणार, दुसऱ्याचा चाप मारणार, तिसऱ्याचा चाप मारणार, ट्रायंगल काढणार. हा पण भाग तुम्हाला ट्रायंगल काढायचा भाग आहे, तो पण जरासा आजच्या अभ्यासक्रमामधलं पूर्ण करून घेऊया आपण. बघा काय काढायला सांगितलं आता इथं, 4 सेमी बाजू असणारा समभुज त्रिकोण काढा. हा आजच्या अभ्यासिकेचा भाग घेऊया. 3.4 जरा पुढच्या तासिकेच्या वेळेला घ्या. चालेल? मग तसं करूया. 3.4मधले सम्स सलगपणे पूर्ण करूया. तत्पूर्वी कृतीपत्रिकेमधला आणखीन एक प्रश्न बघा. काय प्रश्न आहे? 4 बाजू असणारा समभुज त्रिकोण काढा. आजच्या 8वीच्या नॉलेजवरती असणारा, तुम्हा सगळ्यांना सुटेल असा 4 सेमी बाजू असणारा समभुज त्रिकोण काढा. काढूया? ठीक आहे. मी 4 सेमी बाजू असणारा एक सेगमेंट काढून घेतो. तुम्ही पटपट सोडवा. तुम्ही 9वीत आहात आणि 8वी 7वीमध्ये शिकलेला हा भाग आहे. समजा हे मी BC हे 4 सेमी घेतलं डायरेक्टली. हां, तुम्ही मात्र मोजून घ्या. आणि हे जे माझं 4 सेमी डिस्टन्स आहे, 4 सेमी डिस्टन्स आहे, मी हे 4 सेमी डिस्टन्स घेतल्यानंतर ट्रायंगल फॉर्म करण्यासाठी असं 4 सेमी असं 4 सेमी कसं घेणार आहे बघा. हा ट्रायंगल काढत असताना हा मी 4 सेमीचा एक चाप मारणार असा, आणि इथून एक मी 4 सेमीचा चाप मारणार. याचा अर्थ असा होतो बाळांनो, इथं जो कॉमन पॉईंट आहे दोघांचा, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे, तो पॉईंट ह्या बीपासून सुद्धा 4 सेंटीमीटर अंतरावर आहे आणि सीपासून सुद्धा 4 सेंटीमीटर अंतरावर आहे. ह्याचं नॉलेज तुम्हाला पडशी व्हावं. असं 4 सेमी आणि इकडं 4 सेमी मारून नाही बसणार. आता हे ट्रायंगल फॉर्म झालं पाहिजे. आणि एव्हरी साईड याची कशी असली पाहिजे सांगा. याची ईच अँड एव्हरी जी साईड आहे ती तुम्हाला ही अशी काढायची होती. हे एक जोडूया आणि हे एक जोडूया. कृतीपत्रिकेला अटॅच असणारा भाग आपण जरासं करून धरूया, म्हणजे आपल्याला पुढचा अभ्यास आणि तो भाग कळेल. आलं लक्षात? अजून एक कृतीपत्रिकेमधला प्रश्न काही मुलांनी विचारला आहे, म्हणजे तो तुम्हाला सोपा जावा असा प्रयत्न आहे. त्रिकोणी ABC असा काढा की AB 5 सेमी घ्यायचा आहे, अँगल B 100 अंशाचा घ्यायचा आहे.
आणि बी सी, आता हे बी सी दिले बघा, बी सी काढायला सांगितले, बी सी हा काढूया. कितीचा काढायला सांगितलं, इथं बी सी आहे 6चा काढला. आणि अँगल बी जो दिला आहे ना तो 100 अंशाचा दिला आहे. बघा बाळांनो, अँगल जो बी आहे, अँगल बी जो आहे तो 100 अंशाचा काढायला सांगितला आहे, 100 डिग्रीचा अँगल बी 100चा. आता ट्रँगल तर फॉर्म करायचा आहे, पण सांगितलं तसं एक सेगमेंट काढला अँगल बी, म्हणजे बी वरती आपण हे कोन मापक ठेवतोय आणि 100ची एक खूण करून घेतो मी. हे बघा 100ची एक खूण करूया आणि मी आता हे जॉईन करतो बघा. हा 100चा काढला. काय दिलं होतं इथं, बी सी 6. आता ए बी म्हटलं त्याने 5. याचा अर्थ असा असतो बाळांनो, बी पासून, बी हा फिक्स राहता, त्यापासून ए हा बिंदू पाहिजे ना तो 5 सेंटीमीटर अंतरावर असला पाहिजे. मग आता कंपासमध्ये आपण ह्याच्या पुढे जाऊन ह्या कंपासमध्ये हे जे 6 सेंटीमीटर होतं ते मी थोडंसं 5 सेंटीमीटर अंतर हे माझं कमी घेतो आणि 5 सेंटीमीटरचा एक चाप मारून घेतो आणि इथं मला ए नाव द्यायचं आहे. अशा रीतीनं हा आपल्याला इथं असणारा, त्यांना अपेक्षित असणारा, ज्याचा एक ट्रँगल हा 90पेक्षा मोर असतो, 90 अंशापेक्षा एखादा कोन जर मोठा आला तर तो भाग आपल्याला हा असा करता येतो. आता तुम्ही एक सांगा मला, हे 100चा कोन आहे, हा विशाल कोन झाला. हे 8थमधून सेतुब्रिज शिकताना थोड्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येऊ द्यात. आता एवढं नॉलेज तरी होऊ दे. ही तर 3 बाजू सारख्या होत्या, म्हणजे हे जे तिन्ही कोन तुम्हाला सारखे दिसायला लागले. ही तर तसं दिसतं का, हा मोठा कोन आहे, त्रिकोणाच्या तिघांची बेरीज किती. आता हे 3 बाजू सारख्या 9thमध्ये हे कसं लर्न करणार आहे सांगा. आता 9thमध्ये तुम्ही गेल्यानंतर ह्या ट्रँगल काढल्यानंतर थोडासा ॲडिशनल विचार तुमच्या डोळ्यासमोर असा असावा, याच्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असणार, 180 असणार. तर याचा प्रत्येक कोन सारखा येणार आहे. समजा हा एक्स असला तर हा एक्स असणार, हा एक्स असणार. तिघांची बेरीज किती घेणार सांगा, 3x. 3x बरोबर किती घेणार, 180. प्रत्येक कोन कितीचा मिळणार तुम्हाला, 60 अंशाचा. तिन्ही बाजू सारख्या, तिन्ही कोन सारखे. इथं मात्र लक्षात घ्या, आता परत ह्याही त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180च होय ना, 180 असणार. ह्यातला एकटा 100चा आहे, म्हणजे हे दोन्ही मिळून 80 असणार आहेत, म्हणजे हे निश्चित कमी असणार आहेत. आता ह्यातली सर्वात मोठी बाजू कोणती सांगा, या त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू कोणती येणार. इथं तिन्ही बाजू सारख्या येणार. थोडं प्रॅक्टिकली राहत असताना, सेतुब्रिजला जॉईन करत असताना, तुम्ही इथंच 9thमध्ये जात असताना आपण असं जाऊया, ह्यातली सर्वात मोठी बाजू कोणती येणार. समजा आता हे असं झालं आहे, तुम्हाला मी मोजून दाखवतो. मी इथलं परिस्थिती जरासं नीट बघा, तुम्ही काढायचं आहे आणि 9thला जॉईन कसं व्हायचं आहे बघा. हा माझा 100चा कोन होता, मी मोजून काढला नाही हा कोन, फक्त सांगतो आता तुम्हाला. हा आहे 30चा, हा आहे 30चा आणि हा दिसतोय मला, हा बघा बरोबर 50 अंशाचा दिसतोय. हे बघा काय परिस्थिती आहे बघा. तुम्ही 9thला जॉईन कसं करूया आपण हे. आता हा 30चा दिसतोय, हा 50चा असणारच आहे न देता सुद्धा, किंवा मोजून बघा तुम्ही, तुमच्याही आकृतीमधला मोजून बघा. तर अशी परिस्थिती निर्माण झाली, त्या दिलेल्या मापावर तुमची मापं वेगळी असतील, मापं वेगळी, कोणाचं माप वेगळं येणार आहे. आता जरा नीट ह्या प्रश्नाचं उत्तर मला सांगा, ह्यातली सर्वात मोठी बाजू कोणती येणार, अंदाज सांगा. ह्यातली सर्वात मोठी बाजू कोणती येणार. मला वाटतं ही बाजू सगळ्यात मोठी, लक्षात घ्या. आणि सर्वात लहान बाजू ही असणार बघा, मध्यम साईजची ही आहे बघा. हे बघा पहिल्याची ही आहे, याची ही एवढी मोठी आहे आणि तिसरी बाजू ही मध्यम साईजची आहे. आता तुमच्या लक्षात यावं, 9th स्टँडर्डमध्ये 8thला त्रिकोण तर काढाच, आता आपण ब्रिज कोर्सला जॉईन करतोय. ट्रँगल 8th स्टँडर्डप्रमाणे ट्रँगलही फॉर्म करतोय आणि 9th स्टँडर्डला अटॅच असणारा भाग आपण असा लर्न करतोय. आता ह्या आकृती काढल्यानंतर ह्यातली सर्वात मोठी बाजू ही येणार आणि सर्वात लहान बाजू ही येणार. तुमच्यामध्ये हा ॲडिशनल प्रॉपर्टी तुमची स्वतःची वाढली पाहिजे, तुमचं स्वतःचं मत बनलं पाहिजे. सर्वात मोठ्या कोणासमोरची बाजू सर्वात मोठी असते आणि सर्वात लहान कोणासमोरची बाजू सर्वात लहान असते. जर तिन्ही कोन सारखे असतील तर तिन्ही बाजू सारख्याच येणार, तिन्ही बाजू सारख्या आल्या तर तिन्ही कोन पण सारखे येणार. सर्वात मोठ्या कोणासमोरची बाजू सर्वात मोठी असते, सर्वात लहान कोणासमोरची बाजू सर्वात लहान असते. आता शिकलेलं आपण लंबदुभाजक म्हणजे काय, कोन दुभाजक म्हणजे काय आणि लहान मोठेपणा कोणांचा, याच्यावर डिपेंडिंग
आपल्याला 3.4 सॉल्व करायचा आहे. पुढच्या तासिकेच्या वेळेला नक्की हा भाग पूर्ण करूया. आजचं बरंचसंच कृतीपत्रिकेचं जे काम होतं त्याचा सहसंबंध आपल्या अध्यापनाशी कसा आहे हे आपण बघितलो. परत एकदा विनंती आहे बाळांनो, 8वीचे हे सगळे टॉपिक्स जॉईन करून घ्या. तुम्ही बघा, आता 9वीत आहात, 10वीसाठी सुद्धा नक्की परिणाम तुम्हाला सोपं जाईल. यासाठी तुम्हा सर्वांना हे स्वाध्याय आज पूर्ण करून घ्या. ओके बाळांनो, भेटूया लवकरच पुढच्या तासिकेच्या वेळी. तोपर्यंत सर्वांना बेस्ट ऑफ लक. टू बी हॅपी, आनंदी राहा. ओके.